मुंबई शहरात नेहमीप्रमाणेच एक गडद आणि थंड रात्र सरून सकाळ उजाडत होती. शहरातली वाहतूक नुकतीच सुरू झाली होती. एका पॉश हॉटेलच्या रूम नंबर 302 मध्ये जे घडलं होतं त्याने संपूर्ण पोलीस प्रशासनाला हादरवून सोडलं होतं. हॉटेलच्या मॅनेजरने घाबरलेल्या आवाजात पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलिसांची गाडी सायरन वाजवत हॉटेलच्या बाहेर येऊन थांबली. पोलिसांचे पथक घाईघाईने तिसऱ्या मजल्यावरील त्या रूमकडे गेले. दरवाजा आधीच उघडा होता. पोलीस आत गेले. तिथले दृश्य पाहून अनुभवी पोलिसांच्या अंगावर देखील काटा आला. बेडवर एका 24-25 वर्षाच्या तरुण मुलीचा मृतदेह पडला होता. तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. बेडशीट, उषा, संपूर्ण फरशी रक्ताने माखलेली होती. सुरुवातीला पोलिसांनी विचार केला की हा एखादा चाकूने केलेला खून असावा, पण जेव्हा फॉरेन्सिक टीम आणि डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली तेव्हा एक अत्यंत धक्कादायक आणि अघोरी वास्तव समोर आले. त्या तरुणीच्या शरीरावर कोणत्याही बाह्य शस्त्राने जसे की चाकू किंवा बंदुकीने वार केले गेलेले नव्हते. तिचा गळाही दाबला गेला नव्हता. फॉरेन्सिक डॉक्टरांनी पोलिसांना बाजूला नेले आणि अत्यंत गंभीर आवाजात सांगितले, हा सामान्य खून नाही. या मुलीचा मृत्यू संभोग किंवा समागम करताना झाला आहे. आरोपीने संबंध प्रस्थापित करताना तिच्या गुप्तांगावर अत्यंत क्रूरपणे आणि अमानुष बलप्रयोग केला आहे. या लिंगाद्वारे झालेल्या तीव्र आणि हिंसक आघातामुळे मुलीचे अंतर्गत अवयव पूर्णपणे फाटले आहेत. असह्य वेदना आणि प्रचंड रक्तस्राव यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. हा कोणीही वासनेने अंध झालेला माथेफिरू सायको किलर असू शकतो. पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. मुलीची ओळख नेहा म्हणून पटली होती, पण रूममध्ये तिचा मोबाईल किंवा कोणतीही वैयक्तिक वस्तू नव्हती. आरोपी अत्यंत हुशार होता. त्याने पुरावे नष्ट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता. आता आपण समजून घेऊया त्या नराधमाबद्दल ज्याने हे कृत्य केलं होतं. त्याचं नाव होतं रोहित. वय वर्ष 26. दिसायला अत्यंत देखणा, उंच, गोरा, कॉर्पोरेट जगात काम करणारा एक श्रीमंत तरुण. त्याला पाहणारा कोणीही व्यक्ती सांगू शकत नव्हता की या सभ्य चेहऱ्यामागे एक अमानुष राक्षस लपलेला आहे. रोहितला एक अत्यंत भयंकर मानसिक आजार आणि विकृत वेळ होते. त्याला वेगवेगळ्या स्त्रिया आकर्षित करायच्या होत्या आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवायचे होते. तो दिवसभर इंटरनेट, सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या डेटिंग ॲपवर सक्रिय असायचा. मुलींशी कसे बोलायचे, त्यांना कसे प्रभावित करायचे यामध्ये तो प्रचंड पटाईमध्ये होता. त्याचे गोड बोलणे आणि श्रीमंती पाहून मुली सहज त्याच्या जाळ्यात अडकायच्या. पण रोहितचे खरे आणि भयानक रूप बेडवर आल्यावर समोर यायचे. त्याला सामान्य संबंधांमध्ये कधीच समाधान मिळत नव्हते. संबंध बनवताना समोरच्या स्त्रीला होणाऱ्या वेदना, तिचे ओरडणे, तिची लाचारी यातून त्याला एक विकृत आनंद मिळायचा. तो अनेक मुलींसोबत हिंसक संबंध बनवून त्यांना सोडून द्यायचा. मुलीही बदनामीच्या भीतीने पोलिसात जात नव्हत्या. त्यामुळे रोहितची हिंमत आणखी वाढली होती. त्या रात्री रोहितने नेहाला आपल्या जाळ्यात ओढले होते. नेहा त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली होती. रोहितने तिला आपण एकांतात वेळ घालवू असे सांगून एका पॉश हॉटेलमध्ये बोलावून घेतले. नेहा मोठ्या आशेने आणि आनंदाने तिथे आली होती, पण तिला माहीत नव्हतं की ती स्वतःच्या मृत्यूच्या दारात पाऊल टाकत आहे. रात्रीचे साधारण 11 वाजले होते. रूम नंबर 302चे दिवे मंद होते. रोहितने नेहाला वाईन ऑफर केली. नेहाने लाजत ती स्वीकारली. थोड्याच वेळात वाईनचा अंमल चढू लागला आणि दोघेही बेडवर एकत्र आले. सुरुवातीला रोहित खूप सभ्यपणे वागत होता. त्याने नेहाला मिठी घेतली, तिचे चुंबन घेतले, हळूहळू तिचे कपडे काढले. नेहा पूर्णपणे त्याच्या प्रेमात आणि स्पर्शात हरवून गेली होती. पण जसा जसा समागम सुरू झाला तसा तसा रोहितच्या डोक्यातील सायको जागृत झाला. त्याचे डोळे लाल झाले आणि श्वास सुटू लागला. त्याने नेहाचे हात बेडच्या बाजूला घट्ट बांधून ठेवल्यासारखे पकडले. नेहा सुरुवातीला समजली की हा केवळ अतिरेकी प्रेमाचा भाग आहे, पण जेव्हा रोहितने अत्यंत हिंसक आणि क्रूर पद्धतीने आपले लिंग तिच्या शरीरात खुपसण्यास सुरुवात केली तेव्हा नेहा वेदनेने किंचाळली, रोहित थांब, मला खूप त्रास होतोय, प्लीज थांबव. तेव्हा नेहा रडत रडत ओरडत होती. तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण रोहितचे वजन आणि त्याची ताकद तिच्यापेक्षा जास्त ठरत होती. रोहितवर
वासनेचे आणि क्रूरतेचे भूत स्वार झाले होते. नेहाचे रडणे आणि ओरडणे ऐकून तो थांबण्याऐवजी आणखीनच हिंसक झाला. तो कोणत्याही पशुसारखा जंगली झाला होता. त्याने अत्यंत वेगाने आणि क्रूर बलप्रयोगाने तिच्यावर बळजबरी चालू ठेवली होती. नेहासोबत संबंध बनवत असताना तो तिच्या शरीराला, तिच्या गुप्तांगाला आपल्या हिंसक कृतीने छिन्न विछिन्न करत होता. नेहा वेदनेने तडफडत होती. तिचे डोळे पांढरे होऊ लागले होते. तिच्या गुप्तांगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. पण रोहितला फक्त स्वतःची वासना शमवायची होती. जवळपास अर्धा तास हा अमानुष खेळ सुरू होता. शेवटी एका तीव्र आणि अत्यंत हिंसक आघातानंतर रोहित शांत झाला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नेहाच्या शरीरातील हालचाल थांबली होती. तिचा श्वास सुटत होता. अति रक्तस्रावामुळे आणि अंतर्गत अवयव तुटल्यामुळे तिने बेडवरच दम तोडला होता. जेव्हा रोहित भानावर आला तेव्हा त्याने पाहिले की नेहा मृत पावली आहे. काही वेळ तो घाबरला, पण त्याचा माथेफिरू मेंदू वेगाने चालत होता. त्याने स्वतः कपडे घातले, नेहाचा मोबाईल आणि पर्स घेतली, बेडवरील स्वतःचे फिंगरप्रिंट्स पुसून टाकले. रात्रीच्या अंधारात हॉटेलच्या मागच्या दरवाजाने त्याने पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे टाकले होते. पोलिसांनी हॉटेलचे CCTV फुटेज तपासले, परंतु रोहितने डोक्यावर कॅप आणि चेहऱ्यावरती मास्क लावला होता, त्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी त्याने जे आधार कार्ड वापरले होते तेही बनावट निघाले होते. तो पत्ता अस्तित्वातच नव्हता. पोलिसांनी नेहाच्या घराची, तिच्या मैत्रिणींची चौकशी केली. तेव्हा समजले की नेहा गेल्या काही दिवसांपासून कोणा एका आर नावाच्या मुलाशी फोनवर तासनतास बोलायची, डेटिंग ॲपवर चॅट करायची. पोलिसांनी नेहाच्या मोबाईल कंपन्यांकडून तिचे कॉल डिटेल्स CDR मागवले. पण रोहित इतका हुशार होता की तो नेहाला फक्त इंटरनेट कॉलिंग, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामद्वारे फोन करायचा, ज्याला सामान्य कॉल रेकॉर्ड मिळत नव्हता. आता पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सायबर सेलची देखील मदत घेतली. जेव्हा ज्या डेटिंग ॲपवर सक्रिय होती त्या कंपनीला पत्र लिहून आर प्रोफाईलचा IP ॲड्रेस मागवला. जेव्हा पोलीस त्या IP ॲड्रेस ट्रॅक केला तेव्हा समजले की आरोपी VPN तंत्रज्ञान वापरत आहे. त्याचे लोकेशन कधी अमेरिका, कधी जर्मनी, तर कधी रशिया दाखवत होते. पोलिसांनी आरोपीचा हा लपाछपीचा खेळ आता पोलिसांनी ओळखला होता. हा कोणी साधा गुन्हेगार नाही, हा तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला गुंगारा देतोय. पोलीस अधिकारी आपापसात चर्चा करत होते. दरम्यान पोलिसांनी शहरातील अशाच एका पद्धतीच्या जुन्या गुन्ह्याची फाईल उघडली. तेव्हा त्यांना समजले की गेल्या 2 वर्षात वेगवेगळ्या शहरात अशाच प्रकारे 3 मुलींचे संशयास्पद मृत्यू झाले होते. पोलिसांचा अंदाज अगदी बरोबर होता. रोहित या खुनानंतर अजिबात घाबरला नव्हता. उलट नेहासोबत केलेल्या त्या हिंसक कृत्यांमुळे त्याच्या विकृत मानसिकतेला एक वेगळीच उत्तेजना मिळाली होती. तो आता पुढच्या शिकारीच्या शोधात होता. त्याने डेटिंग ॲपवर एक नवीन प्रोफाईल बनवली आणि सायली नावाच्या एका कॉलेजच्या तरुणीला मेसेज पाठवायला सुरुवात केली. पण यावेळी पोलीस पूर्णपणे सतर्क होते. पोलिसांनी त्या डेटिंग ॲपवर बारकाईने लक्ष ठेवले होते. जेव्हा त्यांना समजले की नेहाची चॅटिंग करणाऱ्या पॅटर्नसारखाच एक ID सक्रिय झाला आहे, तेव्हा पोलिसांनी एक मोठी योजना आखली. पोलिसांनी स्वतः क्राईम ब्रँचच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला वापर करून अंजली नावाचे एक खोटे प्रोफाईल तयार केले. त्या खोट्या प्रोफाईलवरून पोलिसांनी रोहितला त्या RIDला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. रोहित नेहमीप्रमाणे सुंदर मुलीच्या जाळ्यात अडकला. त्याने अंजलीशी म्हणजे महिला पोलिसाची चॅट करायला सुरुवात केली. पोलिसांनी अतिशय हुशारीने चॅटिंग सुरू ठेवली. रोहित अजिबात संशय येऊ दिला नाही. रोहितने 2-3 दिवसात अंजलीला भेटायला बोलावले. त्याने भेटण्यासाठी शहराबाहेर असलेल्या एका निर्जन टेकडीवर रिसॉर्टची निवड केली. रोहितला वाटले की त्याला त्याची पुढची शिकार सहज मिळणार आहे, पण त्याला माहीत नव्हते की यावेळी खुद्द मृत्यू त्याचा शोध घेत त्याच्या भेटीला येत होता. शनिवारची रात्र होती. तो रिसॉर्ट अत्यंत सुनसान भागात होता. रोहित तिथे पोचायला काही वेळ होता. त्याने रूम बुक केली. अंजलीची वाट पाहू लागला. रिसॉर्ट आजूबाजूच्या या जंगलात पोलिसांनी साध्या वेशात आधीच कडेकोट बंदोबस्त लावला होता. हॉटेलचे वेटर, वॉचमन, मॅनेजरच्या जागी पोलिसांनी आपलीच माणसे तैनात केली होती. महिला पोलीस अधिकारी अंजली बनून त्या रूममध्ये पोहोचली. रोहितने हसून तिचे स्वागत केले. तो दिसायला इतका सभ्य होता, कोणालाही संशय आला नव्हता. रोहितने 2 ग्लासमध्ये वाईन ओतली
आणि एका ग्लासमध्ये गुंगीचे औषध मिसळले. त्याने तो ग्लास महिला पोलिसाला दिला, पण महिला पोलीस प्रशिक्षित होती. तिने बोलण्याच्या नादात तो ग्लास न पिता टेबलवर तसाच ठेवला. रात्रीचे 12 वाजले. रोहितचा संयमचा बांध सुटू लागला. त्याच्या डोळ्यात ती स्नेहाच्या वेळची विकृती वासना, हिंसेची चमक दिसू लागली. तो अचानक उठला आणि त्याने महिला पोलिसाचा हात घट्ट पकडला. तुझा रंग खूप सुंदर आहे अंजली. आजची रात्र आपण कधीच विसरणार नाही, रोहित अत्यंत वासनांद आवाजात तिला म्हणाला. त्याने तिला बेडवर खेचले. त्याने बळजबरीने तिचे कपडे काढायचा प्रयत्न सुरू केला. त्याची ताकद पाहून महिला पोलिसांना समजले की हाच तो माथेपिरू आहे. त्याने नेहाचा जीव घेतला होता. रोहित तिच्यावर पूर्णपणे ताकदीने टोचून पडला. त्याने तिचे हातपाय बांधण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वतःचा बचाव करत रोहितच्या गुप्त अंगावर लाथ मारली. सिग्नल मिळताच रिसॉर्टच्या बाहेर दबा धरून बसलेले पोलीस दरवाजात तोडून आत घुसले. पोलिसांनी रोहितला चारी बाजूनी घेरले. रोहितने खिडकीतून पळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला जमिनीवर पाडले आणि त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर रोहितने सुरुवातीला नाटक सुरू केले, पण जेव्हा पोलिसांनी त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट, नेहाच्या शरीरावरील जखमा आणि त्या डेटिंग ॲपचे डिलीट केलेले चॅट्स रिकवर करून समोर ठेवले, तेव्हा त्याचा धीर सुटला. रोहितने रडत रडत आपला गुन्हा कबूल केला. त्याने पोलिसांना सांगितले की त्याला लहानपणापासूनच एक मानसिक विकृती आहे. वेगवेगळ्या स्त्रियांशी संबंध बनवणे आणि त्यात पराकोटीची हिंसा करणे, बळजबरीने आपले लिंग खुपसून त्यांना वेदना देणे, यातच त्याला आनंद मिळायचा. नेहाच्या वेळी त्याचा ताबा सुटला आणि तिच्या अंतर्गत रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी रोहित विरुद्ध मजबूत केस तयार केली. न्यायालयातही रोहितला रेअरेस्ट ऑफ द रेअर ही केस मानून फाशीची शिक्षा सुनावली. पोलिसांच्या चातुर्यामुळे आणि धाडसामुळे एका भयंकर माथेपुरू सायकल किलरचा अंत झाला आणि समाजातील अनेक निष्पाप मुलींचे प्राण वाचले. मंडळी, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेतील सर्व पात्रे, नावे, घटना आणि ठिकाणे ही केवळ लेखकाच्या कल्पनेवर आधारित असून त्याचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी अथवा खऱ्या घटनेशी कोणताही संबंध नाही. जर असा कोणताही संबंध आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणे नसून केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल सतर्कता निर्माण करणे इतकाच आहे. आपल्याला अशा कथा आवडत असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या सर्व सत्य घटना, त्याचबरोबर अशा घटनांचे अपडेट मिळवत राहा. धन्यवाद. आपण भेटणार आहोत नवीन घटनेमध्ये.